वेलकम टू केरला गाइज, वेलकम टू केरला. हे आहे कात्यायनी देवीचं मंदिर. हो फायनली मारवण ते बीच गाइज. पण ट्रॅफिक बघा पूर्ण लास्टपर्यंत जाम पॅक आहे. अनफॉर्च्युनेटली कोपरो अलाउड नाही आहे. 600 किलोमीटर सोपे वाटले होते. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि स्वागत आहे आपल्या राईडच्या पार्ट 2मध्ये. आज आहे डे 2 आणि आजचं स्ट्रेच आणि आजची स्टोरी एकदम भारी असणार आहे. का ते चला बघूया. तर हे होते काका ज्यांनी आपली काल हेल्प केली स्टेसाठी. त्यांनी त्यांच्या घरी स्टे करायला दिला आणि आता आपण इथे निघतो. चलो अंकल, मिलते कभी आओ मुंबई तो बता. ठीक आहे, थँक्यू सो मच. येस हां. तर काका खूप चांगले होते म्हणजे त्यांनी खूप हेल्प केली. ॲक्च्युली आम्ही लोक खूप टेन्शनमध्ये बसलेलो की स्टेचं काय करायचं, कसं करायचं. तर मग आम्ही तिथे विचारलं आणि तेवढ्यात काका आले आणि काका बोलले ठीक आहे मी बघतो. तर काका पहिलं आम्हाला घेऊन गेले एका मंदिराच्या ट्रस्टच्या ह्याच्या स्टेमध्ये, जिथे स्टेज अवेलेबल असतात पण ते फक्त स्पेसिफिक लोकांना देतात. तिथे गेलं, तिथे चेक केलं, तिथे बोललं, तिथे त्यांना सांगायचं हे केलं की द्या त्यांना स्टे, पण नाही भेटला तिथे अनफॉर्च्युनेटली. मग ते बोलले की माझ्याकडे आहे, ते त्यांचं रेंटवरती देतात. तर ते कालच रेंटवाला गेलेला, त्याच्यामुळे मग ते बोलले की तुम्हाला एक नाईटसाठी मी करतो अरेंज. मग त्यांनीच अरेंज केलं, त्यांनीच घरी घेऊन गेले, आम्हाला दाखवलं वगैरे, कन्फर्म केलं आमच्याकडून. आणि नंतर मग तिथे सकाळी उठून काकांनी आम्हाला ते त्यांचं काश का काहीतरी होतं, लाईक आपण चहा घेतो हळद दूध येतो ना, तसं जिरा वगैरे टाकून दुधात. हा क्या बात, सुंदर. सकाळी सकाळी असं छान वाटलं. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात, जिथे काल आम्ही स्टेसाठी बघायला गेलेलो. संस्थान कात्यायनी माणेश्वर. ओके, सो आता चाललो आहे त्यात दर्शनाला. आणि काल जेव्हा गेलेलो ना तेव्हाच माझा आणि विकास असं झालेलं की बघायला येऊया सकाळी. काल तर थकलेलो, त्याच्यामुळे काल तर जाता नाही आलं. पण मंदिर बाहेरून खूप सुंदर वाटत होतं, खूपच जास्त. आता बघूया कात्यायनी देवीचं मंदिर. हे आहे कात्यायनी देवीचं मंदिर, ज्याचा इतिहास गोव्याशी जोडलेला आहे. 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज आक्रमण सुरू झालं तेव्हा धर्मांतराच्या भीतीने अनेक ब्राह्मण कुटुंबांना गोवा सोडावा लागला. देवीची मूर्ती, दागिने आणि पूजेची साहित्य बोटीने इथे आणण्यात आली आणि अवर्साजवळ पुन्हा एक छोटंसं मंदिर उभारलं गेलं. तेव्हापासून ही कात्यायनी देवी इथेच विराजमान आहे. ही सगळी माहिती आम्हाला एका आजीने सांगितली आणि आश्चर्य म्हणजे त्यांना भेटून असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा भेटतो. जणू खूप वर्षांची ओळख आहे. ते म्हणतात ना, काही ठिकाणी आपण स्वतः जात नाही तर तिथे आपल्याला नेलं जातं आणि ते ठिकाण मनात एक वेगळीच जागा करून जातं. आज मी ते फील केलं. आज आम्हीही इथे थोडा वेळ थांबलो, दर्शन घेतलं आणि पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद मागितला. आता पुढचा रस्ता वाट बघतोय. तर अशाच प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे. कात्यायनी देवीचं दर्शन करून आम्ही लोक निघालेलो आहोत पुढच्या जर्नीसाठी. प्लॅनमध्ये हे डिले तर बराच झाला आहे, पण होपफुली कवरअप करून टाकू. प्लॅनमध्ये चेंज एक असा मोठा आला आहे की राजेश काही कारणास्तव परत चालला आहे मुर्देश्वरवरून. सो आम्ही त्याला मुर्देश्वरवर सी ऑफ करू आणि मग पुढे आमची जर्नी कंटिन्यू करू. तर आत्ता आपण कुमटाच्या अलीकडे आहोत. कुमटा इथून अराऊंड 30 किलोमीटर्स आहे. 30 किलोमीटरसाठी मला असं वाटतं हाफ ॲन आवर मोर दॅन इनफ आहे. बघूया हे डिस्टन्स कसं कव्हर करू शकतो. जसं ओपीने बोललेलं आहे, आपला डे 2ची सुरुवात झालेली आहे. तर आता जो मुर्देश्वरचा जो पॅच आहे तो आम्हाला काल कवर करायचा होता, पण तो आता आम्ही सुरुवात त्यालाच कंप्लीट करण्यात लावणार आहोत. म्हणजे आता जो नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे, नेक्स्ट हॉल्ट जो असणार आहे, मग तिथे राजेशला ड्रॉप करू, आपले मंदिरांचे दर्शन घेऊ, फोटो काढू, मग डायरेक्ट पुढचं डेस्टिनेशनकडे, जो की जे काय असणार ते पुढे सांगू. पण तो पण ॲप्रॉक्स 600 किलोमीटर आहे. मुर्देश्वरच्या पलीकडे कधीच गेलो नाही आम्ही. हा पहिल्यांदाच असेल आमचा एक्सपिरियन्स. आणि मारवंटे बीच आहे,
खूप काय आहे. मँगलोर आहे. जर ओपीला जेवायची इच्छा झाली, होणारच तशी तर इच्छा, तर मग मला वाटतं की तिकडेचं जेवण खाऊ शकतो. मस्त असा कोणीतरी फॅन चालू केला वाटतं, अशी विंड अशी येते ना. ओपी तुला येते विंड? मी लावला आहे, पण ते विंड नॉईज तर आहे तशी, पण अशी पण आहे तशी ना. पण डायरेक्ट हेल्मेट आहे तिकडे मध्ये. गज्जू गेला, रक्षा बसली होती पाठी. सो असा थोडक्यात छोटासा प्लॅन. तर हा आहे तो गोकर्णाचा टर्न, जिथून महाबळेश्वर टेम्पलला जाता येतं. मागे गेला जस्ट आताच. आणि आपण मोस्टली जवळच आहोत खूप सारा प्लेसेससोबत जिथे आपण गेलेलो. इथून लेफ्टला गेलं तर याना केव्स पण येतं. म्हणजे इथूनच रस्ता आहे जो डायरेक्ट पार्किंगजवळ जातो आणि जे टेम्पलच्या जवळ आहे. जर तुम्ही मागच्या साईडने गेलं, जसं लास्ट टाईम आम्ही गेलेलो तिथून गेला, तर तुम्हाला थोडं ट्रॅक पण करावा लागणार. सो प्लॅन अकॉर्डिंगली जर तुम्ही इथे येत आहे. अजून एक आपली स्वतःची लिमिट तोडताना आपण परत एकदा लास्ट टाईम जेव्हा होन्नावरला आलेलो तेव्हा आपले 3 मेजर स्पॉट होते. एक गोकर्ण, सेकंड मुर्देश्वर आणि 3 होन्नावर इटसेल्फ आपण बाईकने आलेलो त्याच्यामुळे काहीच नव्हतं. सेकंड होतं गोकर्णाला आपण गेलेलो बाईकने. आणि थर्ड होतं मुर्देश्वर, जे होन्नावरच्या पुढे आहे, जे आपण कारने एक्सपिरियन्स केलेला. त्याच्यामुळे ह्या साईडला असं जाणं झालं नव्हतं मेजर. तर तसंच जसं मी पहिलं बोललो तुम्हाला की आपण परत एकदा स्वतःची लिमिट तोडतो आहे. होन्नावरपर्यंत आलेलो आहे. होन्नावरच्या पुढे आता आपण चाललेलो आहोत बाईकने, कोस्टल रूटने. आणि ही सिनरी मी कधीच विसरू शकत नाही जी दिसते आणि जी आम्ही एक्सपिरियन्स केलेली इथे. होन्नावर खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं, आधी असं वाटत होतं की ओव्हर क्राऊडेड नाही आहे, पण आता होन्नावर पण ओव्हर क्राऊड झाला आहे. जसं आज दिसतं आहे, एवढ्या गाड्या, बापरे भयंकर, की नको झालं आहे. गाडी काढायला वैताग आला आहे. आणि मेन तर ते जसं मी काल बोललो की कालच्या त्या 2 प्रोग्राम्समुळे आम्हाला कुठे स्टे नाही भेटले किंवा काय. आणि आता ते 2 दिवस प्रोग्राममुळे गेले. आत्ताचे 2-3 दिवस जे डिसेंबर एंडिंग आहे ते टुरिस्ट लोक घालणार, म्हणजे टुरिस्ट लोक युटिलाइज करणार. त्याच्यामुळे डिसेंबर एंडला होन्नावर येण्यासारखं राहिलं आहे असं मला वाटत नाही. पण मेजर एवढ्या हायवेवरती इतकं ट्रॅफिक लागतं आहे, तर मग काय बोलायला. आणि शेवटी आम्ही येऊन पोचलो मुर्देश्वरला. फर्स्ट टाईम असं होतं आहे आमच्यासोबत की ट्रिपच्या मध्येच कोणीतरी परत जाणार आहे. मनात कुठेतरी वाटत होतं थोडं अजून सोबत असतास तर मजा आली असते यार. पण कधी काही डिसिजन्स घ्यावे लागतात. आणि तसंच काहीसं झालं. राजेशने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्हीही त्याला सपोर्ट करत त्याला बाय बोललो आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही निघालो. तर मित्रांनो, मुरुडेश्वरवरून निघालो आहोत आणि आता डायरेक्ट मारवंटे थांबायचा विचार आहे. होप सो. 47 किलोमीटर 1 तास आहे, पण कमीत कमी 30-35 मिनटात पोचलो तर एकदमच भारी होऊन जाईल. मॅक्स 40 मिनटात, मग नंतरचे नाही. हां बरोबर आहे, माझे पण 130 झाले. तिथे 10-15 मिनटं थांबून फोटो व्हिडिओ काढून कल्टी मारेल. मग डायरेक्ट मँगलोर. जर ओपीला भूक लागली जेवणाची, मग डायरेक्ट गुरुवायूर. टर्न तर मजबूत आहे. हा बाबूराव लेफ्टला यायला लागलेला. हां, आणि आम्ही दोघं पण रोडची मजा घेत अशी गाडी चालवतो आहे, जसं काय आजपर्यंत कधी चालवलीच नाही आहे. बिकॉज रोड इतके जबरदस्त आहे. म्हणजे थोडे पॅचेस आहेत ऑल्दो की थोडेफार जसे आहे, पण काही फील होत नाही. लाईक सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडपेक्षा तर काहीच नाही. गाडी जी रोड पकडून पळते, चालते नाही बोलू शकत, पळते. वा, मजाच येते. हां, सो अशीच मजा आता मे बी पूर्ण NH-66वरती आहे. तर जोपर्यंत ही रोड्स अशी आहेत तोपर्यंत आम्ही मजा घेतो आहे आणि तुम्ही पण आमच्या व्हिडिओतून ही मजा घ्या असं आम्हाला वाटतं. सो गाइस, हिंदी में ट्राई करता हूँ. सो फिलहाल अभी फ्यूल अप हो गया, 5वां फ्यूल अप था हमारा ये.
इंक्लूडिंग जो घर से निकलते वक्त किया था। उसके बाद ये 5th फ्यूल अप एंड रेंज भी अच्छा खासा दिखा रहा है और रोड भी एक नंबर है। मुरुदेश्वर से निकलने के बाद ओपी और मैं दोनों ही है इस ट्रिप में अभी। ओपी का फ्रेंड, जो मेरा भी फ्रेंड अभी हो चुका है, ओपी का थोड़ा ख़ास फ्रेंड, वो किसी कारणवश घर पे चले जा रहा है आज बस से। एंड फ़िलहाल अपनी बबलू जो है अपने जोन में और बबलू का ओनर भी फुल जोन में। तो जो डेस्टिनेशन है हमारा गुरुवायूर, गुरुवायूर, वो हम शायद नहीं अचीव कर ही लेंगे एनी हाउ, सेफ एंड सुरक्षित, बट थोड़ा जल्दी 8 आवर्स है हमारे पास पहुंचने के लिए, पहुंच ही जाएंगे। उससे पहले स्टे भी देख लेंगे। अभी फ़िलहाल जो मेन डेस्टिनेशन है वो मारवंते है। जो प्लान था सवेरे जाने का था, क्योंकि अभी धूप में ज़्यादा कितना देर रुक सकते कि पता नहीं, बट फिर भी रुकेंगे आपके लिए, हमारे लिए। हमको वो ये मोमेंट एंजॉय करना है और आपको देख के एंजॉय करना है। तो स्टे ट्यून। फ़िलहाल ये जो इस मस्त ऐसा रोड है, एक नंबर, कुरकुरीत बोलतात मराठीमध्ये, हिंदी में इसको करकरीत बोलते, कुरमुरे में बोलते, क्या बोलते मेरे को पता नहीं, बट एक नंबर रोड है। और स्ट्रेट नहीं है भाई, तुम भूल जाओ स्ट्रेट रहेगा, ऐसा 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 है मस्त। 110 पे भी तुम कॉर्नरिंग कर सकते हो, तो नो इशू। आय थिंक सो, आय एम श्योर, क्योंकि नारळाचे झाड पण चालू आले। यस, वी आर ऑन द मारवंटे बीच। भाई साहब, फायनली वी आर ऑन द। मुरुदेश्वर मागे टाकलं आणि सीन अचानक बदलला। एकीकडे अथांग समुद्र, दुसरीकडे शांत बॅकवॉटर्स आणि मध्ये हा अरुंद रस्ता, मारवंते बीच। हा स्ट्रेच राईड करताना वेळ कसा गेला समजलंच नाही। कोस्टल कर्नाटकाचा हा भाग खरंच खूप अंडररेटेड आहे। भारी विंड ब्लास्ट, स्मूथ रोड्स आणि फील नेक्स्ट लेवल। असा रस्ता रोज भेटत नाही, म्हणून स्पीड कमी केली आणि तो क्षण तसाच अनुभवला। कारण काही क्षण फक्त राईड करण्यासाठी नसतात, ते जगण्यासाठी असतात। ना ओव्हरटेक करून मी पुढे जातोय मारवंटे बीच सोडून, आणि मस्त एक जोरदार दोघांनी एक नारळ पाणी पिला, आणि पाणी इतकं भारी होतं आणि त्यात इतकं पाणी होतं ना, खरंच सांगू म्हणजे आपल्या ब्रेक रमलं रे। आपल्या इथे असे 70 रुपये 2 नारळ घ्यावं लागते, तरी एवढं पाणी नाही भेटत। इथल्या रोडचं एक आवडला, पण सर्व्हिस रोड वेगळा तर वेगळाच, मध्ये कुठेही कनेक्ट नाही करत। फक्त आवडला नाही ते काय माहिती आहे का, हे जे मध्ये माणसं येतात ना, मध्ये NH66 आहे, ब्रिज आहे, एवढ्या गाड्या स्पीडमध्ये, तरी खतरो के खिलाडी इथूनच क्रॉस करणार भाई। खरंच पण मस्त आहे, रोड सुंदर आहे, एकदम अप्रतिम, एक नंबर भाई। काय रोड आहे हा। असा रोड कंटिन्यू असेल तर मजा येईल चालवायला कन्याकुमारीपर्यंत। असेल कन्याकुमारीपर्यंत जाणार तर रोड असा असो किंवा नसो। तर मुंबईला हॉटेलमध्ये, म्हणजे स्पेशली उडुपी हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची खूप इच्छा असते, बिकॉज त्यांचं ते फूड चांगलं असतं, साऊथ इंडियन फूड वगैरे वगैरे, आणि आवर्जून जातो आवर्जून। पण आज ॲक्च्युअल उडुपीमध्ये आलो आहे आणि खायला थांबतच नाही होत आम्ही लोक। म्हणजे आता तर म्हणा कायच खायचं, 4:30 वाजले, टी कॉफीवाला टाईम आहे हा, बट स्टील म्हणजे तिकडे ज्याची तारीफ करतो इकडे येऊन ते खात नाही। वा वाव यार, ह्या रोडने चालता चालता इतके सुंदर सुंदर मंदिरं दिसतात ना, इच्छा अशी हे होते की यार थांबू आणि काहीतरी बघायला जाऊ तिथे, बट ड्यू टू टाईम कन्स्टंट आपल्याला पुढे कंटिन्यू करावं लागणार। तर हां, मी रेकॉर्ड यासाठी करतो आहे की मला आणि विकासला असं फील होतं आहे की यार म्हणजे आपण इतके आहोत फिरतो, म्हणजे राहतो एरियामध्ये इथे तिथे वगैरे,
बट स्टील तिथली लोक आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी लोकेशनला येऊन भेटतात. जसं आत्ताच आम्ही खात होतो आणि एक विवेक नावाचा मुलगा जस्ट आला आणि आमच्याशी बोलायला लागला मराठीतून सगळं काय कुठून कसे वगैरे वगैरे. आणि तो पण उल्हासनगरचा राहणारा निघाला, सॉरी डोंबिवलीचा. तर तो विचारत होता काय कसं, त्याला बेसिकली माउंटची इन्फॉर्मेशन हवी होती का बट, आणि आपल्या गाडीला तो माउंट आहे हा 360वाला, तो बघत होता. आणि नंतर त्याने नंबर प्लेट बघितली, अरे MS05 MS03. मग तो विचारायला आला. बट ही सो त्याच्यानंतर अजून एक काका होते जे बसमधून जस्ट आले, ते पण आय थिंक ट्रॅव्हलच करतात. ते बसमधून आले आणि ते पण विचारायला लागले काय कसं काय, आणि ते पण बोलायला लागले म्हणजे त्यांच्या मेमरीज शेअर करायला लागल्या बेसिकली, की त्यांनी पण त्यांच्या 20s 30sमध्ये सगळं केलं आहे, राईड्स अँड ऑल सो गुड. त्यांनी आम्हाला ऑल द बेस्ट केलं. एका चांगल्या नोटवरती आम्ही तिकडून निघालो. अजून पण काही लोक येऊन विकाससोबत बोलले. सो चांगलं वाटलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर होतंच, म्हणजे लोक बोलतात भेटतात, पण असं सेम मदर टंग आहे त्याच्यामुळे इझी कन्व्हर्सेशन होऊन जातं. बट दुसऱ्या स्टेट्समध्ये पण लोक बोलायला येतात तेवढं, म्हणजे कर्नाटकामध्ये स्पेशली मी खूप ऑब्झर्व केलं की लोक येतात बोलायला समोरून असं. सो इट्स गुड. हे सगळं एक्सपिरियन्स करायला खूप मजा येते यार. आणि सो फार सो गुड. आत्ता आम्ही मँगलोरच्या आय थिंक 30 किलोमीटर मागे आहोत. आजचा स्टॉप कुठे असेल ते अजून काय कन्फर्म नाही आहे, बट स्टील मोस्टली कन्नूर और कोईकोडे असं काहीतरी प्लॅन चालू आहे. रस्त्यांबद्दल सांगायचं झालं तर रस्ते इज डॅम गुड. रस्त्यांची क्वालिटी आणि मेन तर डांबर रस्ते जे मला खूप आवडतात पर्सनली, सो ते खूप चांगले आहेत. बट प्रॉब्लेम असा आहे की ट्रॅफिक खूप आहे, त्याच्यामुळे जरा मॅनेज करावं लागतं आहे. बट वाजले आहे 6:21. अजून बँगलोरमध्ये पोहोचले आणि बँगलोरमध्ये ट्रॅफिक बघा पूर्ण लास्टपर्यंत जाम पॅक आहे. आतापर्यंत 941 किलोमीटर झालेले आहेत आणि 16 तासची रनिंग होती, म्हणजे 14 तास पकडा, 15 तासमध्ये. हे आजचं आणि कालचं मिळून. तर मित्रांनो फायनली दादा चालला आहे गॉड्स ओन कंट्री मध्ये, केरळामध्ये. वेलकम टू केरला गायज, वेलकम टू केरला. आम्ही जस्ट पाटी खायला थांबलेलो आणि मॅपवर बघतो अरे डॅम आपण बॉर्डरवर थांबलो आहे, कुठे हे नाही दिसलं काय नाही दिसलं कसं काय. नंतर आत्ता बघतोय जस्ट निघालो आणि जो मूड चांगला गेला आहे. वा कन्याकुमारी 696 किलोमीटर, नाईस. आता जाऊया सुसाट, म्हणजे मजा येईल. आणि शेवटी केरलामध्ये एंट्री केली. खरं सांगायचं तर खूप बरं वाटलं. मँगलोरच्या ट्रॅफिकने अगदी थकवून टाकलं होतं. बॉर्डर आधीच मस्त जेवून घेतलं. हॉटेल बुकिंग करूनच निघालो आहोत कासारगोडला. आता तिथे जाऊन मस्त आराम करायचा आणि सकाळी नव्या जोशात पुन्हा राईड सुरू करायची. डे 2 अजून संपला नाही, पण आजचा थकवा इथेच सोडतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम कासारगोड. ॲक्च्युली काल रात्री आम्ही येऊन पोहोचलो कासारगोडला. याच्या पुढे पण स्ट्रेच करायचा विचार होता, पण खूप जास्त लेट होणार होतं, त्याच्यामुळे मग नाही घेतला. आत्ता आम्ही आहोत हॉटेल अप्सरा, असं काहीतरी नाव आहे, हॉटेल अप्सरा. हॉटेल अप्सराच मीच बुक केलेलं आणि मलाच नाही आठवत. तर आत्ता आपण आहोत हॉटेल अप्सरामध्ये. दोन्ही पण गाड्या रेडी टू रोल आणि दादा पण. आणि काल इथे आल्यावर आम्हाला समजलं की इथे केरळमध्ये अनफॉर्च्युनेटली गोप्रो अलाउड नाही आहे. त्या लोकांनी मोटर व्हेकल ॲक्टमध्येच ॲड करून ठेवलं आहे हा रूल. त्याच्यामुळे आम्ही लोक आज गोप्रो यूज नाही करणार इफ पॉसिबल. म्हणजे आम्ही विचार करतो एखादा ऑफिसर वगैरे भेटला तर त्यांना विचारू, जर त्यांनी अलाउड केलं असं काही रूल नसेल तर मग गोप्रोच्या व्हिडिओज टाकू. एल्स ही आय थिंक फर्स्ट आणि मे बी लास्ट व्हिडिओ असेल आजची. सो बघूया. आणि आजचं डेस्टिनेशन असणार आहे आपलं पद्मनाभ स्वामी टेम्पल, जे अराऊंड आहे 600 किलोमीटर्स, ज्याला दाखवतं आहे 12 ते 13 तास. आणि आम्ही एक्सपेक्ट करतो आहे की ॲटलीस्ट 16 तासात पोचून जाऊ. सो बघूया कसं आणि किती वाजता पोचतो. आजची राईड थोडी वेगळीच होती. हेल्मेटवर कॅमेरा नाही,
म्हणून आजचा सनराईज कॅमेरामध्ये नाही तर डोळ्यात साठवत राईड करत होतो. सकाळची ती शांत हवा, रिकामे रोड्स आणि मनात चाललेले विचार. सुरुवातीपासूनच रोड खराब होते, खूप सारे डायव्हर्जन होते, पण राईड काय थांबत नव्हती. मध्येच एका लोकल हॉटेलमध्ये नाश्ता केला. नाश्ता लोकलच होता, पण खूप जबरदस्त होता. त्यापुढे खूप काही घडलं, पण रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा नव्हता. म्हणून त्या सगळ्या गोष्टी आठवणीत आणि त्या दिवशी काढलेल्या फोटोजमध्येच राहिल्या. पण त्या दिवसातली एक गोष्ट कधीच विसरणार नाही, आणि ती म्हणजे एक रायडर मित्र भेटला, ज्याने त्या थकव्यात पण गप्पा मारून थोडं शांत केलं आणि पुढच्या रोडसाठी गाईड केलं. सकाळी निघताना तर 600 किलोमीटर खूपच सोपे वाटले होते, पण ते 600 किलोमीटर क्रॉस करताना 1200 किलोमीटर केलेल्याचा फील झाला. आजच्या दिवशी खूप काही शिकलो. सांगायला खूप काही आहे, पण फुटेज नसल्यामुळे इतकंच दाखवू शकतो. पण ॲडव्हेंचर इथेच संपत नाही. पुढचा दिवस त्याहून वेगळा होता. ते सगळं पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी इतकंच. मी ओमकार पवार सायनिंग ऑफ. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.